Everybody, प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. welcome to our YouTube channel. YouTube चॅनलला स्वागत If you are आहे. not subscribed, please subscribe. अजून सबस्क्राईब केलं नाही तर Because करा. many people they see but they don't subscribe. कारण अनेक लोक बघतात आणि सबस्क्राईब When you करतात. subscribe, it gives us encouragement to make our next video. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करता त्यावेळेस पुढचा व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. Today we are going to see that we should see the dreams. आणि आज आपण पाहणार आहोत की आपण स्वप्न बघणारे असायला हवे. Ephesians chapter 3 verse 20 says, इफिसकरस पत्र 3 अध्याय आणि 20 वचनामध्ये म्हटलं आहे, God is going to do more than our imagination. परमेश्वर आपल्या कल्पनेपेक्षा अधिक करणार आहे. In the Bible we see that there are many people who saw the dream. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की अनेक लोकांनी स्वप्न पाहिले. We also should see the dream आपण हे स्वप्न पाहायला हवे. because it shows our faith. कारण याद्वारे आपला विश्वास It shows प्रगट होतो our confidence in God. आणि देवावरचा विश्वास आपला प्रगट होतो. 6 steps which talks about the dream and how dream will be fulfilled. आणि अशा 6 पायऱ्या आहे की कशा प्रकारे आपण स्वप्न पाहायला हवं आणि ते पूर्ण परमेश्वर करणार आहे. Number 1, पहिली गोष्ट, first we should see the dreams. आणि सर्वात प्रथम आपण स्वप्न पाहायला हवं. Proverbs says that without vision people perish. आणि नीतिसूत्रामध्ये म्हटलेलं आहे की दृष्टांताशिवाय लोकांचा नाश होत आहे. We should have a vision आपल्याला दृष्टांत हवा आहे and a dream. आणि स्वप्न असायला हवं. Second thing, दुसरी गोष्ट, when we have a dream, ज्यावेळेस आपण आपल्या जवळ स्वप्न असतं we should take a step. आपण पाऊल उचलतो. We should not only see the dreams आपण केवळ स्वप्नदर्शीच असायला नव्हे, because Bible says कारण शास्त्र सांगतं without action faith is dead. कृतीशिवाय विश्वास मृत आहे. Faith has no value if there is no action. जर कृती नसेल तर त्या विश्वासाला काहीच अर्थ नाही. Proverbs talks about hard work. आणि नीतिसूत्रे हे कष्टाबद्दल आपल्याला We शिकवतात. should work hard to fulfill our dreams. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कष्ट करायला हवे. God blesses those people, those who will work hard. आणि देव अशाच लोकांना आशीर्वादित करतो जे कष्ट करतात. If you have a dream जर तुमच्याकडे स्वप्न आहे and it's taking time, आणि जर ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे, don't give up. निराश होऊ नका, Don't be afraid. भिऊ नका. Because delay is not a denial. आणि उशीर झाला म्हणजे नकार मिळाला असं नव्हे. There will be problems. समस्या येते. When you have a dream, ज्यावेळेस तुमचं स्वप्न असेल problem will come. ते पूर्ण होण्यासाठी समस्या येते. We see in the life of Joseph, योसेफाच्या जीवनामध्ये आपण when पाहतो, he told his dream, ज्यावेळेस त्याने त्याचं स्वप्न his सांगितलं, brothers started to hate him. त्याचे भाऊ लोक त्याचा द्वेष करू लागले. Even they threw him in a dry well. जरी त्यांनी त्याला कोरड्या विहिरीमध्ये फेकून दिलं, His brother wanted to kill him. त्याचे भाऊ त्याला मारू इच्छित होते. Fifth thing, 5वी गोष्ट, there will be dead end. तुम्हाला असं वाटेल की सर्व काही संपलं. So many problems will come. खूप समस्या येते. When you have a dream, ज्यावेळेस तुम्ही स्वप्न when बाळगा, you have imagination, ज्यावेळेस तुम्ही कल्पना when you करा, have plans, ज्यावेळेस तुमच्याकडे योजना असते, you will feel तुम्हाला वाटेल that everything is over. की सर्व काही संपलं आहे. Nothing is going to work. काहीच घडणार नाही, Nobody होणार is नाही, going to help me. कोणी तुम्हाला मदत करणार नाही. But remember, परंतु लक्षात ठेवा, when people of Israel, इस्रायल लोक when they were traveling, ज्यावेळेस ते प्रवास करत होते, there was a sea before them. त्यांच्यासमोर तांबडा समुद्र होता And God opened the door for them. आणि देवाने त्यांच्यासाठी दार उघडले. When there will be dead end, ज्यावेळेस तुम्हाला वाटेल सर्व संपलं आहे, God will open the door. परमेश्वर तुमच्यासाठी दार उघडे. So Ephesians 3:20 says, इफिसकरस पत्र 3:20 मध्ये म्हटलं आहे, God is going to do more than our imagination. परमेश्वर आपल्या कल्पनेपेक्षा अधिक करणार आहे. God will fulfill your dream. परमेश्वर तुमचं स्वप्न पूर्ण करेल. Impossible things will possible. अशक्य गोष्टी तुमच्या जीवनात शक्य. May God give you the dream. देव तुम्हाला स्वप्न देव And may God fulfill your dreams. आणि देव तुमचं स्वप्न पूर्ण करो. Because God works more than our कारण imagination. परमेश्वर आपल्या कल्पनेपेक्षा अधिक कार्य God करतो. is great God. देव महान आहे And He will do great things. आणि तो महान गोष्टी करेल. Amen. आमेन. May God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद And देईल. your family and your children. तुमच्या कुटुंबाला, तुमच्या मुलाला. If you like this video, please share to others. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर इतरांना शेअर So करा. that they also will see the dream. यासाठी की तेही स्वप्न And पाहतील they also will be blessed. आणि तेही आशीर्वाद. Thank you for watching. बघितल्याबद्दल धन्यवाद. Amen.